नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। मुस्लिम संघटनांकडून ख्रिस्ती समाजाला पाठिंबा, बदनामी थांबवण्याची मागणी। ख्रिस्ती समाजाविषयी पसरवल्या जात असलेल्या अफवा आणि चुकीच्या प्रचाराविरोधात पुण्यातील विविध मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतलाय आणि त्यांनी ख्रिस्ती समाजाला पाठिंबा दर्शवित सरकार आणि प्रशासनाला आवाहन केलंय की समाजाच्या बदनामीस आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलावीत। शहरातील मुस्लिम संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी एका संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले की ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय असून समाजातील धार्मिक सौहार्द कायम राखण्यासाठी नेहमीच पुढे राहिलेला आहे। मात्र सध्या काही समाज विघातक घटकांकडून त्यांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे, जी निषेधार्ह आहे। संयुक्त निवेदनाद्वारे मागणी। या पत्रकार परिषदेत मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी संयुक्त निवेदन जारी करत ख्रिस्ती समाजाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे। त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत। ख्रिस्ती समाजातील अनाठायी आरोप थांबवावेत, अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर कायदेशीर कारवाई करावी, सामाजिक एकता आणि बंधुत्व कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत। संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की आपल्या देशाची आणि पुण्याची ओळख ही विविध धर्म, जाती, संस्कृतीच्या शांततापूर्ण सहजीवनामुळे आहे। काही समाजकंटक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत असले तरी मुस्लिम समाज ख्रिस्ती बंधू भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आम्ही सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन धार्मिक सलोखा टिकवावा आणि समाज विघातक शक्तींना विरोध करावा। या प्रकरणी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मुस्लिम संघटनांची मागणी आहे। समाजात शांतता आणि बंधुत्व कायम ठेवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्याचं त्यांनी आवाहन केले। या पाठिंब्याबद्दल पुण्यातील ख्रिस्ती समाजाने मुस्लिम संघटनांचे आभार मानले असून त्यांनी शांतता आणि एकात्मतेच्या संदेशावर भर दिलाय। या पाठिंब्यामुळे आम्हाला निश्चितच बळ मिळालेलं आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलावीत, असं ख्रिस्ती समाजाच्या वतीने उमेश उबाळे आणि सर्व पास्टर बिशप्स यांनी सांगितलं आहे। पुण्यातील या घटनेमुळे धार्मिक सलोख्याचे एक सकारात्मक उदाहरण समोर आले। समाजातील अशा ऐक्यामुळेच धर्मांमध्ये परस्पर विश्वास वाढतो आणि सामाजिक शांतता कायम राहते। हॅलो, नमस्कार साहेब, मी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पुणे जिल्ह्याचा संपादक बोलतोय, प्रवीण मोरे। नमस्कार। हा, आपले कोणत्या प्रमुख मागण्यांसाठी आपण आंदोलन करत आहात? आम्ही आंदोलन करत आहोत जागोजागी पुणे शहरामध्ये ख्रिस्ती समाजाला बदनाम करण्यासाठी, ख्रिस्ती समाजाचे जे पास्टर आहेत, जे धर्मगुरू आहेत, यांना बदनाम करण्यासाठी जागोजागी अर्वाच्य गलिच्छ भाषेमध्ये पोस्टर लावलेले आहेत। बरोबर। आणि ख्रिस्ती लोक हे धर्म परिवर्तन करतात असा खोटा आरोप करून जागोजागी आंदोलन घेण्याचा प्रकार सध्या या पुणे शहरामध्ये सुरू आहे। त्यासाठी सध्या आम्ही मागण्या करत आहोत कलेक्टर साहेब आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही निवेदन देत आहोत की तुम्ही या बेकायदेशीर जे आंदोलन आहेत यांना तुम्ही आळा घाला आणि ख्रिस्ती समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांवर, संघटनेवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा। धन्यवाद साहेब, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। मुस्लिम समाज के तरफ से मैं इस आंदोलन को पार्टिमा दे रहा हूँ और ये जो भी गलत कर रहा है मुस्लिम ख्रिस्ती समाज के खिलाफ में जो बहका जा रहे लोगों को, जो कन्वर्ट करने के लिए जो ये गलत बात है, मैंने इधर देखा नहीं ऐसा कि ये लोग करते हैं, लेकिन ये सब अफवाह कर ये समाज को बदनाम किया जा रहा है। मैं भी उसके खिलाफ में निषेध करता हूँ। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।